आज जर तुमच्या मनात एकच प्रश्न घोळत असेल, माझ्याच आयुष्यात असं का घडतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित उत्तर इथेच मिळेल. श्री स्वामी समर्थ. देव कधीच कमजोर माणसाला मोठ्या वेदना देत नाही, कारण ज्याच्यात ताकद असते त्यालाच आयुष्य कठीण बनवतं. कधी कधी असं वाटतं ना, आपण सगळ्यांसाठी चांगलं करतो, पण शेवटी दुःख आपल्यालाच मिळतं. लोक आपल्याला समजून घेत नाहीत, स्वप्न हरली जातात आणि आपण एकटे पडतो. पण लक्षात ठेव, ज्याला आयुष्य झुकवू शकत नाही त्यालाच आयुष्य घडवत असतं. तुम्ही आज झुकता आहे असं वाटत असेल तर समजून घ्यायचे, तुम्ही तुटत नाही, तुम्ही घडता आहे. सोनं घडायला आग लागते, हिरा बनवायला दाब सहन करावा लागतो आणि माणूस घडवायला वेदना. जर वेदना नसत्या तर तुमच्यातली खरी ताकद तुलाच कळली नसती. अपयश म्हणजे शेवट नाही, तो फक्त सांगतो तुझी वेळ अजून आलेली नाही. आज अपयश आहे, पण उद्या यश येईलच. फक्त एक गोष्ट सोडू नकोस, प्रयत्न करत राहा. कधी कधी देव उत्तर देत नाही, कारण तो आपल्याला स्वतः उत्तर बनवू इच्छितो. देव उशीर करतो, नाकार देत नाही. ज्याने अंधार पाहिलाय त्यालाच प्रकाशाची खरी किंमत कळते. आज अंधार आहे म्हणजेच प्रकाश जवळ आहे. आज तू थकलेला असशील, रडायचं मन करत असेल, सगळं सोडून द्यावंसं वाटत असेल, पण स्वतःला एकच प्रश्न विचार, इतकं सहन केल्यानंतर आता हार मानायची का? कधी हार मानू नका, कारण आपण ज्या वेदनेतून जातो तीच आपल्याला उद्या वेगळं बनवणार आहे. देव अजून शांत आहे, म्हणजेच खेळ संपलेला नाही. हार मानू नकोस. अंधार जितका खोल असतो, प्रकाश तितकाच जवळ असतो, म्हणून हार मानू नका. ज्याच्याकडे सहनशक्ती आहे त्यालाच यशाची जबाबदारी दिली जाते. तू आज जिथे आहेस तो शेवट नाही, तो फक्त तयारीचा टप्पा आहे. हार मानणारे कारण शोधतात आणि चालत राहणारे नाव इतिहासात लिहून ठेवतात. तू कमजोर नाहीस, फक्त तुझी वेळ अजून यायची आहे आणि जेव्हा ती वेळ येईल ना, तेव्हा आज तुला कमी लेखणारेच तुझी प्रेरणा घेतील. थांबू नकोस, कारण थांबणाऱ्यांची स्वप्न संपतात आणि चालत राहणाऱ्यांची कहाणी सुरू होते. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जी आपल्या आयुष्यात एकटी आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.